जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचं वाटप चालू आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विमा मिळालेला आहे। मात्र मोजक्या जिल्ह्यामध्ये हा शेतकऱ्यांना पीक विमा चांगल्या प्रमाणात मिळत आहे। बाकी जवळपास मला वाटतं शेतकऱ्यांना एकदम थोडक्या स्वरूपात पीक विमा मिळत आहे। आता तो कसा मिळवायचा, काय करायचं याबद्दल आपण अगोदरच बोललेलो आहोत। मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका आत्तापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा वितरित झालेला आहे ते आपण बघणार आहोत। कारण बरेच शेतकरी कमेंट करत आहेत की मला आला नाही। मग तुमच्या सुद्धा लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत किती पीक विमा वितरित झाले। आणि वाटप सुरू असल्यामुळे मी आता आजची माहिती घेतलेली, आजच्या माहिती अंतर्गत किती वितरित झालं हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। आणि तुम्हाला पीक विमा किती मिळालेला आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट करा। तुमचा जिल्हा तालुक्यानुसार म्हणजे लक्षात येईल बाकीच्याही शेतकऱ्यांच्या की शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळत आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आहे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 31,14,00,000 रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आलेत। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 65,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये 2,63,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आला आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2,55,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आला आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त 2,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 7,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 2,00,000 रुपये वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2,07,00,000 रुपये आत्तापर्यंत वितरित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये 29,56,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 91,82,00,000 रुपये आत्तापर्यंत वितरित करण्यात आला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त 95,00,000 रुपये वितरित करण्यात आला। जालना जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आला नव्हता, मात्र आज 28,00,000 रुपये वितरित करण्यात आलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 1,18,00,000 रुपये आत्तापर्यंत पीक विमा वितरित करण्यात आला आहे। त्यानंतर सर्वात जास्त ज्या जिल्ह्याला आलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये 498,13,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत आणि तो आहे नांदेड जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,71,00,000 रुपये वितरित करण्यात आलेत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 5,97,00,000 रुपये आत्तापर्यंत वितरित करण्यात आले आहेत। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 4,66,00,000 रुपये वितरित करण्यात आलेत। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये 45,28,00,000 रुपये वितरित करण्यात आले। आणि परभणी जिल्ह्यातले बरेच शेतकरी कमेंट करत होते की आम्हाला आला नाही। मग आतापर्यंत हा तुम्हाला 45,28,00,000 रुपये वितरित करण्यात आलेला आहे। आता आला का नाही हे नक्कीच कमेंट करा। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 47,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आला। त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 1,02,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आले। त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यात फक्त 7,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 1,23,00,000 रुपये आत्तापर्यंत पीक विमा वितरित करण्यात आला। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 3,44,00,000 रुपये वितरित करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 22,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी कमेंट करीत होते, तर सोलापूरमध्ये 3,47,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आला। त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 17,72,00,000 रुपये पीक विमा आत्तापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये 8,62,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आला आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये 1,05,00,000 रुपये पीक विमा आत्तापर्यंत वितरित करण्यात आला आहे। म्हणजे आत्तापर्यंत 28 जिल्ह्यामध्ये एवढा पीक विमा हा वितरित करण्यात आलेला आहे। ही आत्तापर्यंतची माहिती आहे। आता संध्याकाळपर्यंत पुन्हा वितरित होऊ शकतो, त्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल। मात्र आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली आहे त्यांना मेसेज आले, तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगावं की मला किती पीक विमा आलेला आहे। कारण सोशल मीडियामध्ये आकडे अव्वाच्या सव्वा टाकल्या चाललेत। त्यामुळे आपण या अगोदर एक व्हिडिओ केला आहे त्यावर की किती शेतकऱ्यांना किती पीक विमा आणि कसे सोशल मीडियावर आकडे टाकलेत, त्याच्यामुळे आपल्याला किती मिळाला आहे, माहिती कशी वाटली हे सुद्धा नक्कीच कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान।